मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 43. ये आंखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं. जर जियारियाला समजलं तर की आपण रात्री फिरायला गेलो आणि आईस्क्रीम पण खाल्लं, ती हसतच त्याला घाबरवत होती. जिया रुसेल, बट आर्या, ओ गॉड, आय कांट इमॅजिन, बहुत गुस्सा होगी. आईस्क्रीम तिचं फेवरेट आहे. दोघींच्या आठवणीत चेहऱ्यावर चिंता. आपण उद्या PTA नंतर दोघींना आईस्क्रीम ट्रीट देऊ आणि आपली ही भेट सध्या तरी सिक्रेटच ठेवूया. आईस्क्रीमचा घास त्याला भरवत हळू आवाजात सुचवणं. डोळेही मिचकावले. व्हेरी गुड मिसेस मेहरा, हा प्लॅन मला आवडला. हनुवटीवर बोट फिरवतच मान्यता. हा म्हणता आईस्क्रीमचा भला मोठा बाऊल दोघांच्याही पोटात विसावला. पार्लरमधून निघताना त्याने आईस्क्रीमच्याच किमतीची टिप कर्मचाऱ्याच्या हातात दिली. खास त्यांच्यासाठी दुकान उघडणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला बक्षीस तर मिळायलाच हवे. त्याला बाय करून गाडीकडे जाताना पुन्हा हिच्या डोक्यात प्रश्न. अहो, तो मला असं का म्हणाला की या सिच्युएशन मध्ये ड्राईव्ह करू नका? एक पाऊल पुढे चालणारा राजीव. गॉड, ये मेघा कुछ बोलती क्यों नहीं है? डोळे बारीक करत कपाळावर बोटं घासली. मी त्याला फक्त म्हणालो, आज मिडनाईट आईस्क्रीम क्रेविंग आहे, प्लीज एक तरी स्कूप दे. आणि ते बोलताना सहज मेघाकडे पाहिलं. और उस लड़के का मिसअंडरस्टैंडिंग हो गया. उसको लगा कि मेघा के क्रेविंग्स के लिए हम इतने रात को आए हैं, इसीलिए तो उसने हंसकर इतना बढ़िया संडे बनाया स्पेशली फॉर मेघा. और अगर ये सब मैं मेघा को बताता तो वो आइसक्रीम चा संडे मेरे मुंह में नहीं सर पर गिरता. विचारानेच खुदकन हसला आणि तिची दंडावर चापट. माझ्या बोलण्याकडे यांचं लक्षच नाही. मेघा, उसके कहने का मतलब बारिश के मौसम में आप ड्राइव मत कीजिए. शब्दांची फेराफेरी. राजीव साहेब तर यात निपुण. तसं तर आज संध्याकाळपासूनच पावसाने सुट्टी घेतलेली. वातावरण कोरडे. त्याचं म्हणणं तिला मनापासून पटलं नाही, पण तरीही मान डोलावली. वैसे भी अब मुझे ड्राइव करना है. आय वॉन्ट टू एन्जॉय ड्रायव्हिंग ऑन दी एम्प्टी रोड्स ऑफ मुंबई. तिच्या पुढे गाडीच्या चावीसाठी हात करत काहीसं मोठ्याने हसत बोलला. घ्या, तुम्हीच ड्राईव्ह करा, मी आराम करणार. चावी सोपवत निवांत शेजारच्या सीटवर बसली. अगर आराम ही करना है तो घर चलते हैं मेघा. सीट बेल्ट लावण्यास वळलेल्या तिच्या कानाशी घोगरा, मधाळ स्वर. बांगड्यांवरून फिरणारी कारची किल्ली. क्षणभर डोळे मिटत श्वास रोखलाच तिने. राजीव, उगाच ठळताय मला. ठीक आहे, जाऊया घरी. लाजत, नाजूकसं हसत, झुकलेल्या नजरेचे गोड बोल. रिअली? आनंदाने डोळे विस्फारले. तिच्या होकाराने साहेब 7वे आसमान पर. हो, जाऊया ना. मी झिरकॉनला आणि तुम्ही मेहरा विलावर. मधाळ स्वराने सुरुवात होऊन आवाज खट्याळ झाला. मान तिरपी करत पापण्याही फडफडल्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचे प्रेमाचे रंग भुर्रकन उडून गेले. व्हेरी फनी. ओठ ताणत त्याने राग दाखवला आणि तिच्या हसण्याचा खळखळाट गाडीत घुमला. मेघा, यू आर रिअली क्रेझी, कम्प्लीट पागल. चिडचिड करत कार सुरू केली. तिचं खिखी थांबवण्यासाठी त्याने FM चा आवाज वाढवला. ये आंखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं. दीदींचे सूर काळजाला भिडले. आवडीचं गाणं दोघांच्याही आणि दोघांच्याही भावनांशी तंतोतंत मिळतं जुळतं. तिच्या मधाळ पोळ्यात त्याचं हरवणं आणि त्याच्या जर्द तपकिरी डोहात तिचं डुंबणं नेहमीचंच. आणि त्या दोघांसाठी जग तिथेच थांबायचं, त्या संमोहित क्षणात. हलकीशी शीळ घालत त्याने गाडीचा वेग वाढवला. वेस्टर्न एक्सप्रेस वे सुरू. गाण्याच्या तालावर हळुवार डोलणारा तो. मेघा, आपकी आंखों ने ही तो हमें बताया था कि आप हमसे कितनी मोहब्बत करती हैं और आपकी ये शर्मीली हंसी तो कातिलाना है.
बस आप आंखों से ही बोलती रहिए, हम सब समझते हैं. गाणं संपून आरजेची बडबड सुरू झाली आणि तिने आवाज पुन्हा कमी केला. अहो, कुठे जातोय आपण? बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस मार्गावर त्यांची गाडी. कुतूहल निर्माण झालंच. सरप्राईज. वळून डोळे मिचकावले त्याने. मोकळ्या रस्त्यावर वेगात गाडी चालवण्याची त्याची आवड, पण सध्या तरी वेग 50-60च्या दरम्यान होता. गाडीच्या अतिवेगाबद्दलची तिच्या मनातली भीती जाणून होता. असेही वेगापेक्षा तिचा सहवास महत्वाचा, नाही का? हे इम्प्रॉम्प्टू लॉंग ड्राईव्ह मला असं 8-10 वर्ष मागे गेल्यासारखं वाटतंय. म्हणजे तरुण असताना असं काही करणं ओके आहे, पण आपल्या एज ग्रुपमध्ये जरासं विचित्रच आहे ना? खांदे उडवत सहज बोलून गेली आणि त्याच्या भुवया आकसल्याच. वाय डू यू थिंक आपण ओल्ड आहोत असे ॲडव्हेंचर्स करायला? त्याच्या प्रतिप्रश्नावर हसू आलंच. त्याने ओल्ड शब्दावर दिलेला विशेष भार. नाही हो, ओल्ड नाही, पण अगदी 20sमध्येही नाही ना, की आलं मनात आणि हवं ते केलं. वळून बसली त्याच्या दिशेने. या गप्पा रंगणार होत्या, जाणवलं तिला. त्याची मतं ती खोडणार आणि तिच्या मतांवर त्याची विशेष टिप्पणी असणार. थोडीशी तुतू मैमे, दोघांच्याही आवडीची, दैनंदिनीचा अविभाज्य भाग. गाडीचा वेगही मंदावला त्याच्याकडून. तिच्याशी गप्पा करणं आणि तिची बडबड ऐकणं, दिवसाचं सार्थक होणं. यू आर राईट मेघा, आपण 20sमध्ये नाही. अँड मे बी दैट्स द मेन रीज़न कि अब इस उम्र में वो सब कुछ कर लेते हैं जो दिल चाहे. म्हणजे मेघा, आपल्या दोघांची विशलिस्ट खूप मोठी आहे, राईट? वाय, कभी सोचा आपने? गंभीर प्रश्न. कारण आधी कधी वेळच मिळाला नाही ना हे सगळं करायला. रादर विशलिस्ट असायला हवी हेही तुम्हाला भेटल्यावरच तर जाणवलं. तुम्हीच तर समजावून सांगितलं आणि आपण दोघांनी मिळून विशलिस्ट बनवली. 2 महिन्यांपूर्वीच झिरकॉनच्या बाल्कनीतलं बोलणं आठवलं. येस, क्योंकि हम दोनों भी बिजी थे. सुप्रीम SWCचे टार्गेट्स अचीव करणं, खुद के करियर गोल्स, GRयाला मोठं करणं, फॅमिलीची काळजी घेणं, और इन सब में उम्र के 10-12 साल यूं ही निकल गए. त्याचा हलकासा उसासा. अहो, पण ते आयुष्यही आपणच निवडलं होतं ना, आणि ते 10-12 वर्षही छानच होते की. आपली सपोर्टिव्ह फॅमिली सोबत होती. बेस्ट ऑर्गनायझेशन्समध्ये आपण काम करत आहोत. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपण मेहनत केली. त्यात चुकीचं काय? तिचंही ठाम मत. मेघा, इट्स नॉट अबाउट राईट ऑर रॉंग, बट समटाईम्स या फास्ट मूव्हिंग लाईफमध्ये आपण फक्त धावतोय असं वाटतं. कुछ ना कुछ अचीव करने के लिए बस भाग रहे हैं, बट फिर हाथ से बहुत सारे छोटे छोटे खूबसूरत लम्हे छूट रहे हैं. इट्स अ रॅट रेस. त्याचं कळकळीने बोलणं मनाला स्पर्शून गेलं तिच्या. अहो, समजतंय मला, पण काय आहे ना, असं अचानक आपण या रॅट रेसच्या बाहेर पडू शकत नाही ना. उलट मी म्हणेन की या रॅट रेसकडे आपण नकारात्मक दृष्टीने पाहायचंच नाही, कारण काम करणं आपल्या दोघांनाही आवडतं. आपण रिकामे बसूच शकत नाही. आणि अजूनही खूप सारी ध्येय आपल्याला साध्य करायची आहेत. खूप जास्त पैसा कमावणे हे ध्येय अजिबात नाही हां, बट सुप्रीम आणि SWCची प्रगती हे ध्येय तर कायम अग्रक्रमी राहील. तिनेही प्रेमाने समजावलं. सो असंच धावत राहायचं? ट्रिकी प्रश्न. हो, पण धावण्याचा वेग किती असावा हे आपण ठरवायचं, कारण ते आपल्या हातात आहे. तिचंही तोडीस तोड उत्तर ऐकून मंद हसला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा ताण निवळून हसू तर फुललं हे पाहून तीही गोड हसली. इंटरेस्टिंग. भुवया उंचावल्या त्याने. आणि म्हणूनच तुम्ही म्हणता तसं, जेव्हा जमेल तेव्हा छोटासा ब्रेक घेऊन आपण इतके वर्ष गमावलेले खूबसूरत लम्हे आत्ता जगून घ्यायचे. जे काही मनात आहे ते सगळं करूया, कारण आपण काही अजूनही तेवढे ओल्ड नाही ना. मान तिरपी करत खुदकन हसली आणि त्याच्याही चेहऱ्यावर मनमोकळं हसू पसरलं. हाँ, वैसे भी कुछ चीज़ें, कुछ बातें, कुछ लम्हे एन्जॉय करने के लिए सही साथी का होना बहुत ज़रूरी है. सहजच तिचा उजवा हात हातात घेतला. हो, ते अगदी खरं.
कारण मी एकटी कधीच अशी रात्री लॉंग ड्राईव्हला बाहेर पडलेच नसते. पण तुमची सोबत आहे आणि म्हणून हा प्रवासही खूप सुखद आहे. त्याच्या बोटात बोटं गुंफत तिनेही पकड हलकीशी घट्ट केली. ये तो बस शुरुआत है, अभी तो बहुत घूमना है हमें. खुश होता मनापासून. अच्छा, बापरे, बरंच प्लॅनिंग केलेलं दिसतंय तुम्ही. येस, वर्ल्ड टूर विथ माय जान. तिचा धरलेला हात हृदयाशी नेला आणि तिनेही अलगदच खांद्यावर डोकं टेकवलं. बरं, जाऊया हा वर्ल्ड टूरला. आधी तुमचं आजचं सरप्राईज डेस्टिनेशन तर येऊ दे. काचेतून बाहेर बघत अंदाज घेणं. वेस्टर्न एक्सप्रेस वे सोडून गाडी छोट्या रस्त्याला लागलेली. लहान मोठ्या इमारती आजूबाजूला. 1:30 वाजत आलेला. सर्वत्र सामसूम. गाढ झोपलेले मुंबईकर. इमारतीही हळूहळू विरळ झाल्या. दुतर्फा गवताळ प्रदेश आणि थोड्याच वेळात गर्द झाडीचा रस्ता. आसपास चिटपाखरूही नाही. अहो, कुठे चाललोय आपण? तिच्या डोळ्यात हलकीशी भीती पाहून हसू त्याने ओठातच दाबलं. मेघा, वेट फॉर सम टाइम. त्याचंही समोर बघत उत्तर. झाडी अजूनच गर्द झाली. अरुंद वळणावळणाचा रस्ता. रस्त्यावरील दिव्यांचा अभाव. गाडीच्या हेडलाईट्सचाच काय तो प्रकाश. चढ सुरू झाला आणि त्याच्या हाताभोवतीचा तिचा विळखा अजूनच घट्ट झाला. हलकासा भीतीचा आवंढाही. अहो, हे जंगल आहे. अडखळत बोलणं. गुड ऑब्झर्वेशन मेघा. येस, इट्स अ फॉरेस्ट. द मोस्ट ब्युटिफुल अँड सिरीन प्लेस इन मुंबई. AC बंद करून काचा खाली केल्या आणि गारवा चेहऱ्याला स्पर्शला. ओल्या मातीचा सुगंध, पानांची सळसळ. बरेच उंचावर आलो आहोत ही जाणीव, पण गर्द झाडी पलीकडे काहीच दिसेना. मेघा, चलिये, इथून चालत जायचं आहे. कार रस्त्याच्या कडेला झाडाखाली थांबवत त्याची बाहेर उतरण्याची तयारी. अहो, असं कसं अंधारात खाली उतरायचं? जंगल आहे हे. एखादा प्राणी, वाटेत काहीही असू शकतं. विस्फारलेल्या डोळ्यांनीच बाहेर बघत होती. मान नाकारत हलत होती. हा, प्राणी तर आहेत ना. लायन, टायगर, एलिफंट, रायनो, सारे ॲनिमल्स है. गालात मिश्किल हसत होता आणि तिचा फटका बसलाच. गप्प बसा. या नॅशनल पार्कमध्ये लायन, टायगर, एलिफंट, रायनो नाहीत, एवढी माहिती आहे मला. लटक्या रागातली चिडचिड. गुड, देन हम बाहर जा सकते हैं. नो टेन्शन. हात मागे करतच छत्री घेतली. अहो, पण इथे बिबट्या आहे. बिबट्या, हे माहित आहे ना तुम्हाला? तिने त्याला घाबरवण्याचा केलेला प्रयत्न. फिर ये है ना हमारे पास, बिबट्या भाग जाएगा. त्याचं हात उंचावत सांगणं. छत्री? छत्रीने बिबट्याचा प्रतिकार करणार? अहो, वेड लागले का? तिने कपाळावर हात मारून घेतला. मेघा, चलिए जल्दी. व्यू पॉइंट यहाँ से बहुत पास है. बस 10 मिनिट रुकते हैं, देन रिटर्न. कारची चावी घेऊनच खाली उतरला आणि वळसा घालून तिच्याकडे येत दार उघडलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही नापसंती, चिंता, भीती. मेघा, डू यू ट्रस्ट मी? हात पुढे केला आणि आता तिचाही नाईलाज. त्याच्या हातात हात सोपवत बाहेर पडलीच. कार लॉक करत दोघांच्याही मोबाईल टॉर्च सुरू. चलिये. मुख्य रस्त्याला लागून असलेली पाऊलवाट. हलकासा उतार. गर्द झाडीमुळे जमीन ओलसरच होती. रातकिड्यांची किरकिर आणि स्वतःच्या हृदयाचे ठोकेही ऐकू येतील इतकी नीरव शांतता. तिच्यासाठी भयानच. टॉर्चच्या प्रकाशात आजूबाजूला भीत भीत बघतच एक एक पाऊल जपून टाकणं. ती धडपडू नये या भीतीने त्यानेही हात घट्ट धरून ठेवलेला. अहो, इथे साप असू शकतो ना? दबक्या आवाजातच प्रश्न. मे बी. त्याचं पूर्ण लक्ष समोरच्या पायवाटेवर आणि सापाबद्दल ऐकून हिची भीतीने गाळण. कशाला इथे आणलंय मला? त्यापेक्षा सरळ त्या स्टार सहारामध्ये गेलो असतो तरी चाललं असतं. म्हणे जंगलात फक्त 10 मिनिटेच थांबूया. अरे 10 मिनिटात बिबट्या आपला खेळ खल्लास करेल, त्याचं काय? मी यांना बाहुबली म्हणते म्हणजे काय वाघ सिंह बिबट्याशी यांनी लढावं असं काही माझा हेतू नसतो. राजीव, मला भीती वाटते हो.
ती अजूनही आजूबाजूला पाहत होती आणि त्याने तिच्या माथ्यावर हात ठेवतच डोकं समोरच्या दिशेने वळवलं आणि पाय जागीच थबकले. समोरचं दृश्य पाहून डोंगराच्या कड्यावर उभे ते, झाडी संपून थोडीशी मोकळी जागा, समोर रेलिंग आणि त्या पलीकडे दरीतलं घनदाट जंगल. जंगलाच्या एका कडेला विस्तीर्ण असा जलाशय आणि त्याच्या काठापासून पुढे झळाळणारी मुंबापुरी. अनबिलिव्हेबल! अस्फुट शब्द तिच्या ओठी. विस्फारलेल्या डोळ्यातले आश्चर्य टॉर्चच्या उजेडात चमकले. आनंदात त्याच्या दंडालाच घट्ट विळखा. जागा आवडली का मेघा, हे विचारण्याची आवश्यकताच नव्हती. तिला रेलिंगपर्यंत जायचं होतं, पण त्याचा नकार. इथेच थांबूया सांगत एका मोठ्या खडकावर बसला आणि तिलाही खांद्यावर हात ठेवत जवळ घेतलं. मुंबईतली माझी फेवरेट प्लेस तुम्हाला दाखवायची होती. हळू आवाजातच मोजकं बोलणं. ही खरंच द मोस्ट ब्युटिफुल अँड सिरीन प्लेस इन मुंबई आहे. चहूबाजूला नजर भिरभिरत होती. गार वाळ्याची झुळूक आली आणि ती घट्ट बिलगली. त्यानेही प्रेमाने कुशीत घेतलं. खूप पूर्वी असंच एक रात्र खूप डिस्टर्ब होतो. कार घेऊन निघालो. मिळेल त्या मोकळ्या रोडवर ड्राईव्ह करत होतो अँड सडनली फिरत फिरत इकडे आलो. शांत वाटलं इथे येऊन. दिल को सुकून मिला. सिन्स दॅट डे जेव्हा पण डिस्टर्ब असतो इथे येतो. त्याच्या भूतकाळाबद्दल सांगत होता. खूप पूर्वी डिस्टर्ब होण्याचं कारण नक्कीच माया असणार हे जाणवलं तिला. काहीच न विचारता बसून राहिली कुशीत. कधी कधी सांत्वनांच्या शब्दांपेक्षा प्रेमाची उबदार मिठी जास्त गरजेची असते. बराच वेळ दोघेही शांत. रातकिड्यांच्या किरकिर सोबत मिसळलेले दोघांच्या श्वासांचे संगीत. निघूया, त्याने विचारलंच. येऊन 10 मिनिटं झालेली. थांबूया ना थोडा वेळ, छान वाटतं इथे. तिचा गोड हट्ट मान्य केला त्याने हसतच. हल्ली एवढ्यात कधी इथे आलेलात का, तिने सहजच विचारलं. आपसे मिलने के बाद कभी नहीं. जब भी आपके साथ रहता हूं ऐसा ही सुकून महसूस करता हूं. तिच्या गालावर अलवार बोटं फिरवली. गोड हसत तिने डोळे गच्च मिटून घेतले. राजीव, मलाही तुमच्या मिठीत शांत वाटतं. तिला असंच मिठीत घेऊन इथेच कायम बसून राहावं असं वाटत असतानाच महत्वाचं काहीतरी आठवलं. मेघा, प्रेमळ साथ. बंद डोळ्यांनीच प्रश्न. वॉन्ट टू टेल यू समथिंग. आवाज गंभीर झाला. काय? डोळे किलकिले करतच उंचावली मान आणि त्याच्या डोळ्यात हलकीशी दुःखाची किनार.